never slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, speaking fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past and the pettiness. A reflection of the emptiness. Hilarious. नमस्कार, मी डॉक्टर आशुतोष जावडेकर. आजच्या बुकब्रोच्या भागात तुमचं स्वागत करतोय. तुम्ही बघताय की आम्ही इथे सुंदर एका मस्त टेकडीवर आता चढत आलोय. मागे सगळं शहर पसरलेलं दिसतंय. इथे हे खरं खाण होती, पण आपली जीवसृष्टी अशी असते की ती कुठेही तग धरून वाढत जाते. त्याचं हे प्रत्यंतर देणारं आहे. आता हा जो मागे खड्डा आहे त्याचं एक छान आता नंदनवन झालंय. आणि असंच निसर्गाचं सगळं एक विलोभनीय, रौद्र आणि तरीही मोहक असं रूप जे पुन्हा पुन्हा आपल्याला लोकांना साथ घालत असतं ते खरं तर गिर्यारोहणामध्ये असतं. त्याच्यावर आधारित आज एका पुस्तकावर आपल्याला चर्चा करायची आहे आज. आणि माझ्याबरोबर त्याच्या लेखिका आहेत. दोन्ही तुम्हाला नावं सांगतो, तुम्ही ओळखलं असणार आहे आत्तापर्यंत, पण तरी सांगतो. ज्याचं त्याचं एव्हरेस्ट, राजहंस प्रकाशनचं हे नवं पुस्तक आहे, कादंबरी आहे. आणि या लेखिका आहेत मृणालिनी चितळे. नमस्कार. मृणालिनीताईंची खरं तर तुम्हाला ओळख आहे, पण थोडक्यात सांगतो की त्या स्त्री मासिकाच्या कार्यकारी संपादक होत्या. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या त्या जवळजवळ 10 पेक्षा जास्त वर्ष संचालकपदी होत्या. त्यांचे अनेक कथासंग्रह गाजलेले आहेत. सिनार हा त्यातला विशेष आहे. मेळघाटावरील मोहर हे कदाचित पुस्तक तुम्ही वाचलेलं असेल. ते मृणालिनीताईंनीच चरित्रलेखन एका पद्धतीचं केलेलं आहे. आणि आत्ता अगदी चरित्रलेखनावरनं निरंजना या पुस्तकाची बरीच चर्चा झाली. अनेक वाहिन्यांवर त्याचे मुलाखती यांच्या झाल्यात. पण आज मात्र आपण बुकब्रोला जो निवडला आहे तो वेगळा विषय, ज्याचं त्याचं एव्हरेस्ट. आता मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारायचा वाटतोय की हे बघितल्यावर तर कळतच आहे की गिर्यारोहण, आणि शीर्षकावरही कळतंय, पण आमच्या बुकब्रोच्या वाचकांना तुम्ही थोडक्यात या तुमच्या पुस्तकाविषयी, कादंबरीविषयी काय सांगाल? हे काय नक्की पुस्तक आहे, काय कहाणी आहे ही नक्की? ही कहाणी ना विली नावाच्या एका मुलाची आहे. तो जन्मानं ब्रिटिश आहे, लहानाचा मोठा आफ्रिकेला झालेला आहे, कारण त्याचे वडील तिथे सेटल झालेले होते. आणि त्याला गिर्यारोहण, ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग याची अतिशय आवड आहे. आणि त्याला जेवढी आवड आहे ना तेवढाच त्याच्या वडिलांना या सगळ्याचा अत्यंत तिटकार आहे. आपल्या मुलांनी या कुठेही गोष्टी, या काही गोष्टी करू नयेत म्हणून त्यांनी लहानपणापासून, विलीच्या लहानपणापासून खूप प्रयत्न केले. पण त्यांनी त्याला अर्थातच दाद दिलेली नाहीये. त्यांच्यात एक प्रकारचा संघर्ष आहे, एस्पेशली ॲडोलेसंट एज मध्ये, पौगंडावस्थेमध्ये जे बाप लेकात वाद व्हायला सुरुवात होते, ठिणगी पडते, त्याची सुरुवात गिर्यारोहण असे असते. आणि विलीचं एक महत्वाचं म्हणजे त्याला आपल्या आजी आजोबांचा फोटो एव्हरेस्टवर नेऊन ठेवायचा आहे, कारण त्याच्या आजोबांची ती इच्छा होती आणि ती असफल झालेली होती. आणि यातच वडिलांची ज्याचा जो वाद आहे, संघर्ष आहे, त्यात भर पडते ती तो केझिया नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो, जी दक्षिण आफ्रिकेतली कृष्णवर्णीय मुलगी आहे. कृष्णवर्णीय आणि तिचा भाऊ आहे तो कृष्णवर्णीय, आणि ते दोघं सावत्र भावंड आहेत. आणि त्यामुळे ती मिश्रवर्णीय आहे आणि हा कृष्णवर्णीय आहे, तिचा जो भाऊ आहे जो पुढे ऍक्टिव्हिस्ट होतो त्याच्या. आणि गंमत सांगते की हे पुस्तक लिहिताना जो मी अभ्यास केला किंवा वाचलं त्यात म्हणजे असं लक्षात आलं की साऊथ आफ्रिकेत किंवा जगात कुठेही कृष्णवर्णीयांपेक्षा मिश्रवर्णीय असतात ना, त्यांना सुद्धा तितकाच त्रास सहन करावा लागतो. म्हणजे न घर का न घाट का अशी त्यांची अवस्था असते. आणि या सगळ्या यात आईची जी कुचंबणा होत असते की मुलाची बाजू घ्यावी का नवऱ्याची साथ द्यावी, हा सगळा प्रवास यात मी उलगडलेला आहे. विलीच्या दृष्टीने एव्हरेस्ट सर करणं, तिथे आजोबांचा फोटो ठेवणं हे त्याचं एव्हरेस्ट असतं. तर केझिया जी असते
त्याची मैत्रीण ती भयगंड आणि न्यूनगंड वा. यांनी इतकी पछाडलेली असते की या वा. सगळ्यातून बाहेर पडून, म्हणजे विलीला सुद्धा एक क्षण असा येतो ती साथ देऊ शकत नसते, पण त्यातून बाहेर पडून आपल्याला ओळखणं हे तिचं एव्हरेस्ट असतं. वा वा, आणि क्या बात आहे. वा. डेनिस त्याचे वडील विलीचे, जरी ते विलीशी त्यांचे खूप वाद होत असले ते अंतर्यामी, प्रत्येक वडिलांना असं वाटत असतं की कुठेतरी वादाचं रूपांतर संवादात व्हावं, इथपर्यंत त्याची वाटचाल हे त्यांच्या दृष्टीने एव्हरेस्ट असतं. मग अनेक आणि एमिलीचं कशात असतं एव्हरेस्ट? म्हणजे एमिली म्हणजे आई, तिचं काय आहे? तिचं असं वाटत असतं आपोआपच, तिला म्हणजे नॅचरली वाटत असलं की आपलं संपूर्ण कुटुंब एक यावं. ती पण केजियाला ऍक्सेप्ट करू शकत नसते आणि हे सगळ्यांचं एकत्र येणं, त्याच्यासाठी बऱ्याच वाटावळणं घेत हे नातं पुढे सरकतो. हा कादंबरीचा विषय आहे, थोडक्यात सांगणं खूप अवघड आहे. म्हणजे एका टप्प्यावर कुटुंबाचं एक हे भावनिक एव्हरेस्ट आणि एका टप्प्यावर खरोखरी एव्हरेस्ट. कारण मूळ हे जॉर्ज मॅलरी हे जे होते तर त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या जीवनपटावर आधारलेली ही खरं तर एक फॅक्ट फिक्शन म्हणूया अशी कादंबरी आहे. त्यावर आपण नंतर चर्चा करणार आहोत त्याच्या स्वरूपाविषयी. पण पटकन मला असं वाटलं की एकीकडे हा सगळा भावनिक आलेख आणि एकीकडे खरं गिर्यारोहण, असं दोन्ही तिथे. आणि फक्त एव्हरेस्टवरचं नाही, वेळ मिळाला की यातली पात्र सगळी जी असतात ती जिथे जिथे शक्य असतात त्या टेकड्यांवर, हिमालयात, कधी ऍडव्हान्स माउंटेनिंग कोर्स करायला वेगवेगळ्या निमित्ताने खरं तर जात असतात. आणि त्या पर्वताच्या साक्षीवर हे सगळं नाट्य उलगडणारं असं हे एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे. म्हणजे मराठीत गिर्यारोहणावर अनेक पुस्तकं आहेत, पण गिर्यारोहण हे ज्या पुस्तकाचा आत्मा झालाय, प्राण झालाय आणि जे ललित आहे असं असेलही, अजून आपल्याला इतकं सांगता येत नाही, पण हे आत्ताच्या काळातलं फार महत्वाचं आणि आत्ता तरी हे युनिक म्हणावं असं मी तरी नजीकच्या ह्याच्यात वाचलं नाही. अगदी खरं सांगायचं तर या पुस्तकाचा हिरो किंवा नायक हिमालय हाच आहे. म्हणजे माणसं वर्षानुवर्ष हिमालयात का जातात? म्हणजे एव्हरेस्ट सर केलं किंवा एव्हरेस्ट सारखी अत्यंत अवघड शिखर सर केली, बरोबर, तरी हिमालयाची जी ओढ असते, अतर्क्य ओढ असते, ती थांबवूच शकत नाही. म्हणजे त्याच्यासाठी ना इतका अवाढव्य खर्च येत असतो. म्हणजे मी अनेक जणांना विचारलं बरं का की तुम्ही हिमालयात का जातात, कारण मला ते समजून घ्यायचं होतं. म्हणजे तिथली भव्यता, तिथली सात्विकता, तिथली काय म्हणूया अजून सगळं जे वातावरणाचा जो एक माहोल असतो त्याच्या ते प्रेमात पडतात का? म्हणजे धाडस ते अध्यात्म, अगदी असं सगळं खरं तर रेंज, कोणाला दिसेल, कोणाला ते फक्त ऍडव्हेंचरस असेल, सगळी रेंज आहे त्यामध्ये, सगळी रेंज आहे. आणि त्याचा शोध मला, आम्ही आता चालत आता पुढे चाललोय आणि मला आश्चर्य वाटतंय की मृणालिनी ताईंचा हा सगळा फिटनेस आणि त्या आता अख्खा टेकडीवर चालताय. तर मुळात मला त्यांना असं विचारावं असं वाटतंय की ही आवड ट्रेकिंगची मुळात जी आहे ती कधीपासून होती आणि त्याचं हे त्या आवडीचं हे पुस्तक लिहिताना नक्की उपयोजन कसं झालं, त्यातनं काही खरे इन्साइट्स माहिती असल्यामुळे नक्कीच फायदा झाला असणार असं आपल्याला वाचक म्हणून वाचताना पदोपदी कळतं की लेखिकेला हे सगळं जग आतून बाहेरून माहिती आहे. त्यामुळे आता थेट त्यांना तोच मला वाटतं प्रश्न आपण विचारूया. आजकाल ना मुलं खूप लहान वयापासून ट्रेकिंगला जाताना आपण पाहतो, परंतु मी मात्र सुरुवात केली ती 40शी नंतर. आमची मित्रमंडळी ट्रेकिंगला जायची, निसर्गात भटकण्याची आणि प्रवास करण्याची मला अतिशय आवड तर होतीच. आणि मला माझ्या पहिल्या ट्रेकचा अनुभव सांगावासा वाटतो की पिंडारी काफनीचा ट्रेक होता. अतिशय रम्य असं ते ठिकाण आहे की एका बाजूला काफनीला जेव्हा आम्ही जायला लागलो, एका बाजूला हिमनदी होती, एका बाजूला मोठा तटबंदी सारखी हिमालयाची भिंत होती, सगळीकडे हिरवीगार कुरणं होती, निळी जांभळी फुलं होती. पण चालता चालता ना हळूहळू मला धाप लागायला लागली. 2 पावलं, जसा चढ यायला लागला तसं 2 पावलं जरी उचलली ना तरी मला बोलता येईना असं झालं. आणि खरं तर अशा अवस्थेत चालणं खूप धोक्याचं असतं, ज्याला अल्टिट्यूड सिकनेस म्हणतात, तो असतो. अशा वेळी कदाचित कार्डियक अरेस्ट होऊन मृत्यू येण्याची सुद्धा शक्यता असते. पण तरीही एका अनामिक ओढीनं मी चालत राहिले होते. ही ओढ काय असते ते मलाही कळत नव्हतं.
खरं तर कापणीचा 0 पॉइंट म्हणजे असं काही ठिकाण नव्हतं की तिथे जाऊन माझ्या देशाचा झेंडा फडकवायचा होता किंवा मला माझी क्षमता सिद्ध करायची होती. दरवर्षी शेकडो लोक तिथे जात असतात, पण तरीही स्वतःचा जीव खरोखर धोक्यात घालून मी तिथे का गेले या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही. आणि हा असा शब्दशः जीव घेणा अनुभव आल्यानंतर सुद्धा मी ट्रेकिंगला जातच राहिले. आणि इतकं त्याचं निसर्गाच्या जवळ आपण जात असतो, तिथली निरामय शांतता, आपल्याला अंधार माहिती असतो, पण व्हाईट आउट म्हणजे जेव्हा बर्फ पडायला लागतो तेव्हा सगळीकडे इतका पांढरा प्रकाश पडतो की आपल्याला 2 फुटावरचं पण दिसत नसतं. हे जे म्हणजे आपल्या नेहमीच्या जगण्यातले जे वेगळेपण आहे ते तिथे मला ट्रेकिंगमध्ये ते क्षण जगता आले. आणि मग मला असं वाटायला लागलं की ही माझ्यासारख्या सामान्य ट्रेकिंग करणाऱ्यांची जर ही अवस्था असते तर ज्यांचं आयुष्य खरोखर गिरीशिखरांनी व्यापून राहिलं आहे अशा माणसांना काय वाटत असेल. आणि मग मॅलरीचं एक वाक्य मला आठवलं. त्यांना पत्रकारांनी, मॅलरी म्हणजे 1924 साली ज्यांनी एव्हरेस्ट शिखर जे 3 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि शेवटच्या त्यांच्या चढाईच्या वेळी फक्त 1000 फूट त्यांना चढून जायचं होतं आणि असं वर्णन आहे की ते ढगांमध्ये नाहीसे झाले. म्हणजे नंतर त्यांनी एव्हरेस्टवर पोचले का नाही हे सुद्धा कळू शकलं नाही, पण ते परत येऊ शकले नव्हते. आणि एकदा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही वारंवार हिमालयात का जाता, एव्हरेस्ट का चढता? तेव्हा ते म्हणाले होते बिकॉज इट्स देअर. म्हणजे ते शिखर तिथे आहे. म्हणजे आज पृथ्वी तलावर माणसांचं अस्तित्व जेवढं नैसर्गिक आहे तेवढंच ते पर्वतांचं अस्तित्वही नैसर्गिक आहे आणि ते चढून जायची आंतरिक उर्मीही. आणि मग या प्रश्नाचं बोट धरून ही जी ओढ असते हिमालयात परत परत जायची त्याचा शोध घ्यायचं मी ठरवलं. हे पुस्तक वाचल्यावर लोकांच्या मनात इतके प्रश्न येतात की खरंच लोकांना माहिती नसते की एव्हरेस्ट बेस कॅम्प सुद्धा खरं तर मी केला नाही, त्याच्याविषयी खूप वाचलाय, खूप जणांचे अनुभव ऐकलायत, पण लोक मला विचारतात की तू एवढं लिहिलंयस ना, एव्हरेस्ट पर्यंत जायची वर्णनं केली आहेस, त्यातला अल्टिट्यूड सिकनेस विषयी तू लिहिलंय, तर तू एव्हरेस्टवर जाऊन आलीस का? म्हणजे मी अशी स्तब्ध होते की तिथे जाणं म्हणजे सगळं आयुष्यपणाला लावण्यासारखं असतं. आणि हाच अनुभव, हेच वाक्य मी आपला विली आहे ना त्याच्या आईच्या तोंडी टाकलंय की तो परत परत एव्हरेस्टवर जातोय, तो EBCला जातोय. मग त्याची आई म्हणते अरे तुझी एवढी इच्छा आहे ना, मग जाऊन ये ना एव्हरेस्टवर, परत परत कशाला तुझ्या वडिलांची पंगा तू घेणार आहेस. म्हणजे हे सगळे जे आहे आपले अनुभव जे असतात, लोकांचे ऐकून जे आपल्यापर्यंत पोचतात, ते मी त्यात मांडण्याचा प्रयत्न केलाय. दुसरं जे पहिल्याच ट्रेकला जो अल्टिट्यूड सिकनेसचा मला अनुभव आला, तर ही केझी आहे म्हणजे विलीची मैत्रीण आहे. ती जेव्हा पहिल्यांदा विली बरोबर तिकडे जाते आणि तिलाही असाच अनुभव होतो. ती 10-5 पावलं पुढे जाऊ शकत नाही, विलीला आपला ट्रेक सोडून परत यायला लागतो आणि त्यामुळे तिच्या मनात एक अपराधी भाव येतो की विलीला जर एवढी उत्कट भावना, त्याचं आयुष्य जर त्या एव्हरेस्ट भोवती गुंफलेलं आहे तर मी त्याला साथ कशी देऊ शकणार. म्हणजे त्याच्यापासून दूर जाण्याचा ती जो एक निर्णय काही काळ घेते, त्याचंही कारण तिला आलेला हा अनुभव असतो आणि जो मला आलेल्या अनुभवाशी कुठेतरी रिलेट होतो, समांतर असतो. आणि अशा पद्धतीने प्रत्यक्ष आलेले अनुभव, वाचलेले अनुभव याची गुंफण करत हे पुस्तक पुढे गेलेलं आहे. एक मला तुम्हाला आवर्जून प्रश्न विचारावासा वाटतोय की तुम्ही हे सगळं पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये आपण मगाशी बोललो तसं गिर्यारोहण आहे, ती पात्र आहेत, त्यात तुमचे अनुभव आहेत, पण मला असा सारखा प्रश्न पडला की व्हाय नॉव्हेल, कादंबरी का? म्हणजे जॉर्ज मॅलरी आहे त्यातलं मुळात आधार, त्यांचा नातू आहे, त्यांची तुम्ही चरित्र
लेखन लिहिलेलं आहे. करताच. एव्हाना तुमची प्रसिद्ध आहेत चरित्र, तुम्ही चरित्र लिहू शकला असतात, किंवा तुम्ही एखादं या सगळ्या घटनाक्रमावर म्हणजे जे शतकाच्या काळावर होतं की त्या नातवानी करणं, पुढे त्यांचं तिथे देखील 99 साली त्यांची डेड बॉडी मिळाली, सगळं झालं, इथपर्यंत एखादं उत्तम माहितीपर पुस्तक आणि चांगलं तथ्याधिष्ठित लेखन ज्याला आपण म्हणतो ते मृणालिनीताई करतात हे आपल्याला माहिती आहे, ते करू शकला असतात. तुम्हाला कादंबरी लिहावी या विषयावर असं का वाटलं? अगदी खरं सांगू का, प्रत्यक्ष जॉर्ज मेलरीचं आयुष्यच इतकं नाट्यमय आहे खरं की मी ना त्याचं चरित्र लिहायचं असंच ठरवलेलं होतं. हम्म. मग त्याच्या दृष्टीने मी वाचन करायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की जेफ्री आर्चर या सुप्रसिद्ध लेखकाने त्याचं ऑलरेडी छान चरित्र लिहिलंय आणि त्याचं मराठीत भाषांतर सुद्धा झालंय. बरं, नेटवर गेलं तर एवढी प्रचंड आपल्याला माहितीये, माहितीचा स्फोट म्हणावा अशी त्याची माहिती, संपूर्ण त्याचं जीवनचरित्र आपल्याला मिळतच. मग माझ्या मनात आलं मी वेगळं काय लिहिणार, म्हणून मग मी ठरवलं की त्याच्या नातवाचं सुद्धा कर्तृत्व तेवढंच मोठं आहे, तर आपण त्याच्या नातवावर लिहावं. म्हणून मग मी नेटवर आपला पहिला पर्याय खूप शोधायचा प्रयत्न केला आणि जेफ्री आर्चरनी त्याच्या पुस्तकात 2 ओळीत लिहिलेलं होतं की त्याच्या नातवानी आपल्या आजी आजोबांचा फोटो शिखरावर ठेवला, तो आफ्रिकेत लहानाचा मोठा झाला आणि ऑस्ट्रियात सिडनी शहरी तो राहतो. एवढ्या 2 ओळीवर नंतर मी जेफ्री आर्चरना मेल पाठवली. अच्छा, बर. की त्यांच्या पुस्तकाचं नाव होतं पाथ्स ऑफ ग्लोरी, की मला या नातवाचं, त्याचंही नाव जॉर्ज मेलरीच ठेवलं होतं बरं का, की त्याचेही पाथ्स मला असे शोधायचे, तर मला त्याचा ईमेल पाठवा. दुसऱ्या दिवशी माझ्या ईमेलला उत्तर आलं, पर्सनल रिझन साठी आम्ही कुठलीही माहिती शेअर करू शकतो. खूप शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर मला नेटवर एक छोटासा इंटरव्ह्यू मिळाला. मग मी सिडनीच्या आमचे जे नातेवाईक होते तिथे काही त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का किंवा मेल आयडी मिळतोय का असं प्रयत्न केले, काही मला क्ल्यू मिळाला नाही. मग मला एकीकडे वाटलं ठीक आहे की काही मिळालं नाही, पण हे सिद्ध झालंय की तो एव्हरेस्ट त्यांनी जिंकलेला आहे. बरोबर. तर मग मी ठरवलं की आपण मग कल्पनेने त्याचं चित्र उभं करूया आणि पहिल्या जॉर्ज मेलरीवर फोकस न करता त्याच्या नातवावर फोकस करावा. आणि मग इंग्लिशमध्ये जो फॅक्ट प्लस फिक्शन म्हणजे कल्पनेला खूप स्कोप आपल्याला ज्यातून देता येतो, मराठी एक छान शब्द आहे, कल्पना प्लस वास्तव, कल्पनास्तव, अशा पद्धतीनं मी ते पुस्तक लिहायचं ठरवलं. आणि आता मगाशी म्हटलंच आहे की मला कथा लिहायला आवडतं. माणसातले नातेसंबंध आणि निसर्ग या खरं तर माझ्या 2 लिखाणाच्या प्रेरणा म्हटलंच किंवा का लिहावं असं वाटतं, या दोन्ही गोष्टींचा इतका छान मिलाप यात होऊ शकणार होता. आणि त्यामुळे कल्पनेलाही मी, पण एक होतं, कल्पनेचं असं वारू भरकटून देऊन चालणार नव्हतं, कारण त्याच्यासाठी एव्हरेस्ट शिखरावर जायची जी मोहीम असते त्याचा मी खूप 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 अभ्यास केला, खूप वाचन केलं. आणि मुख्य सांगू का, मी चित्रपट पाहिले. म्हणजे त्याचं आखो देखा हाल म्हणतं जे होतं ना, तसंच्या तसं वर्णन करता येणं. म्हणजे मी हिमालयात गेले होते, बऱ्याच वेळा गेले होते, ट्रेकर म्हणून गेले, पण एव्हेलॉन्च सारखा अनुभव जो म्हणतो हिमलोट ज्याला म्हणता येईल, तो कधी घेणं शक्यच नव्हतं. त्याच्यासाठी खूप उंचीवर, खूप इंटिरियरला जायला लागतो. आणि त्यात जी मी वर्णन केली आहेत की बर्फाचा अक्षरशः धुरळा उडतो, हे मला चित्रपट पाहिल्यामुळे, एव्हरेस्ट सारखा चित्रपट मी किंवा जे हिमभेगा असतात त्याचंही मृणालिनीताईंनी खूप, म्हणजे एक तर प्रसंगही आहेत ते महत्वाचे कादंबरीतले आणि त्याचं वर्णनही आहे. मी तुम्हाला याच पुढच्या प्रश्नाकडे येणारच होतो आणि विचारणार, कादंबरीचा नायक होता ज्याच्यावर आधारलेला होता, त्याची काही माहित नव्हती. मग म्हणजे तुम्हाला तिथे कल्पिताचे अनेक रंग भरायला लागले, त्याच्या प्रेमाचे असतील, त्याच्या मैत्रीच्या अनुभवाचे असतील, त्याचे बाकीचे असतील. तर या सगळ्याकडे जाताना तुम्ही माहिती, अनुभव आणि एक लेखकाचं शहाणपण या सगळ्याची मोठ कशी बांधलीत हे आम्हाला सांगा.
मोड बांधली म्हणण्यापेक्षा खूप टप्प्याटप्प्याने हे पुस्तक पुढे गेलं. बर. 2.5 वर्ष मी हे पुस्तक लिहित होते. अच्छा. म्हणजे हिमालयाचं जसं मी हे केलं ना, मी म्हंटल तर हो. अभ्यासच म्हटला पाहिजे, खरंय. तसा केला. खरंय. तसं त्याची मैत्रीण दक्षिण आफ्रिकेत राहणारी होती. हो. मग आफ्रिकेत साधारण 50 ते 95-96 मध्ये काय परिस्थिती असेल, त्यांचा बरोबर. स्वातंत्र्य लढा, या सगळ्यात मी इतकी गुंतत गेले खरंय. की त्यातनं मला एक एक धागे मिळत गेले की त्यांच्यात मतभेद का झाले असतील, कशामुळे दूरत्व आले असेल, किंवा त्यांच्या आई वडिलांचा जो एक श्रेष्ठपणा, म्हणजे अर्ध्या जगावर राज्य केलेले आम्ही ब्रिटिश आहोत. खरंय. म्हणजे पहिल्या मॅरेलरीला जेव्हा एव्हरेस्टवर गेला होता तेव्हा सुद्धा ब्रिटिश माणसाने पहिल्यांदा ते शिखर कॅप्चर केलं पाहिजे हे, आणि तोच एक अहंकार त्याच्या वडिलांमध्ये मी दाखवू शकले. बरोबर. की बाकी एक तुच्छता कृष्णवर्णीय लोकांविषयी हे सगळं. आणि तुला गंमत म्हणजे वेगळा भाग आहे, पण आपला स्वातंत्र्य लढा आणि आफ्रिकेचा स्वातंत्र्य लढा यात केवढी तफावत. आपल्या इथली माणसं शिकली, म्हणजे इंग्रजांनी जरी शाळा काढला तरी बॅरिस्टर व्हायला माणसं इंग्लंडला गेली, बॅरिस्टर होऊन इथे येऊन विधिमंडळात त्यांनी गोखल्यांसारख्या यांनी खूप गाजवलेलं होतं. पण तसं मला आफ्रिकेत दिसलं नाही. बोटावर मोजण्या इतकी माणसं प्रत्यक्ष शिकली. आणि आपल्याकडे कसं होतं ना, एक नेताजी सुभाषचंद्र बोसांनी एक वेगळ्या पद्धतीने केली चळवळ, वेगवेगळ्या होते. गांधीजींचा अहिंसावाद होता, भगतसिंगाचा होता, पण ते आपापसात लढले नाही. त्यांनी एकमेकांचं कसं ऍक्सेप्ट केलं. इथे मात्र आफ्रिकेत टोळी युद्ध सुरू झालेलं होतं. आणि पण मग याचाही सगळा तुम्ही अभ्यास, म्हणजे या दक्षिण आफ्रिकेच्या राजकारणाचाही सगळा अभ्यास केला? खूप अभ्यास केला. आणि हा फरक मला जाणवला. आणि एका क्षणी मला सारखं बजावायला लागत होतं की मी कादंबरी लिहितेय, त्याचं माणसातले नातेसंबंध वगैरे हे जसं मला फोकस करायचंय. मला जी माहिती मिळते त्याची कुरघवडी माझ्या कथानकावर व्हायला नको. म्हणजे तो मोह, कारण हिमालयाचं सुद्धा आता तिथे ट्रॅफिक जाम होतो, आपल्याला मध्ये फोटो आलेला एव्हरेस्टवर. बघा, तुम्हाला आता इथे दिसेल, मी शेजारी स्क्रीनवर टाकलाय तो फोटो, की तिथे अख्खं ट्रॅफिक जाम कुठल्याही मोठ्या शहरात असतो तसा लोकांचा झालाय. जी माहिती मला मिळते ती सगळी मला या कादंबरीत कोंबायची नाहीये, त्याचा अतिरेक होऊ द्यायचा नाही, हे भान एक लेखिका म्हणून ठेवणं मला अतिशय जरुरीच होतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं ना, आपण जे लिहितो त्याच्या आपण प्रेमात पडतो, त्याचं एडिटिंग करणं, संपादन करणं आणि कादंबरीचा फोकस हलू न देणं, ही सगळी कसरत जर सांभाळता आली तरच ते वाचनीय होऊ शकतं. त्यांनी नुसती कसरत सांभाळली नाहीये, ती त्यांनी लिहिलंय जसं ते डोंबाऱ्याच्या खेळात त्या दोरीवरनं चालतात तसं हे अवघडच चालणं होतं. की माहितीचं खाली दोरी आणि अनुभवाचं शहाणपण हातात काठीच्या रूपाने, आणि मग लेखक ती संहिता घेऊन चालतो. असं खरं मला चित्र आता डोळ्यापुढे उभं राहत आहे. पण जाता आता एक सांगतो की तुम्ही मृणालिनीताई हे जे दक्षिण आफ्रिकेचं बोललात ते अख्ख्या पुस्तकात त्याचा अंतस्वर पूर्ण आलाय. तर एखादं त्याच्यावरही तुम्ही पुढे कादंबरी किंवा खरं पुस्तक स्वतंत्र यातनं मला वाचतानाही जाणवत होतं की हे लिहायला पाहिजे, तर तुम्ही पुष्कळ अभ्यास केला. याला सांगू ना, जे मी म्हंटल ना, वैश्विक हिमालयाला एक वैश्विक काय म्हणूया पॅनोरमा आहे, नातं आहे, ते मला तिथे वाचताना जे शेर्पा असतात ना त्यांचं आयुष्य, नेपाळ मधलं त्यांच्या श्रद्धा, अंधश्रद्धा, म्हणजे हिमालयात का जातात, तर तिथे जाताना तुमच्या मनात समर्पणाची भावना पाहिजे, आपण त्याला शरण जातोय असं पाहिजे. ते जिंकायला तुम्ही गेलात तर तुम्ही ते जिंकू शकणार नाहीत. आणि मला एक जाणवलं की किती शेर्पा किती 7-7, 8-8 वेळा एव्हरेस्ट जाऊन आलेले असतात, किती जण ते सर करताना धारात इथे पडले, पण त्यांची कुठे नावनिशाणीही नसते. त्यामुळे आता 2 पुस्तकं मृणालिनीताई तुम्हाला याच्यातनं येणार आहेत, या बीजातनं. एक शेर्पांच्या आयुष्यावर आणि एक दक्षिण आफ्रिकेवर, ज्याचं त्याचं एव्हरेस्ट या कादंबरीविषयी आता आपण बरंच काय काय आमच्या संवादातनं बोलत होतो. आणि तुम्हाला मला नक्की खात्री आहे की आतापर्यंत आता या पुस्तकाविषयी कुतूहल वाटलं असणार आहे. तुम्ही नक्की ते पुस्तक वाचणार आहात. सगळीकडे ते उपलब्ध आहे. राजहंस प्रकाशनने त्याची फार चांगली निर्मिती देखील केली. आणि
मला आता सगळ्यात शेवटच्या भागाकडे येताना ना तुम्हाला असा प्रश्न मृणालिनी ताई विचारावासा वाटतोय. ज्याचं त्याचं एव्हरेस्ट हे पुस्तक वाचत असताना मला सतत वाटत होतं की या पुस्तकाला ना एक तत्वज्ञानाचा अंतस्वर आहे. त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं तत्वज्ञान आहे. कारण एक तर गिर्यारोहण आणि त्यातही एव्हरेस्ट सारखं म्हटलं की त्याला एक धाडस खरं खुरं लागतं. ते धैर्य जसं असतं खरं तसं कधी कधी आवाजवी आणि चुकीचं असं वेडं धाडस देखील असू शकतं. कधी कधी चांगल्या अर्थाने वेडं धाडस देखील लागतं, त्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही, तेही असतं. आणि श्रद्धेचा एक मोठा पदर जो असतो तोही तुम्ही नेपाळी जे शेर्पा आहेत त्यांचं सगळं वर्णन करताना तिथे आलाय. त्यामुळे एकीकडे श्रद्धा, एकीकडे धाडस, एकीकडे तुमचं उर्वरित आयुष्य आणि ही तुमची आवड याचा सांधा घालणं. जसं तो विली पैशांची जुळवाजुळव हा देखील किती महत्वाचा घटक की तुमचं व्यावसायिक गणित देखील ते सगळं करतानाच सांभाळणं. आणि सगळ्यात महत्वाचं मला जे दिसलं तत्वज्ञानाच्या दृष्टीने ते म्हणजे मृत्यू. की कुठल्याही क्षणी तुम्ही हिमदरीत जाऊ शकाल, कुठल्याही क्षणी दरीतनं खाली जाल. तुम्हाला हाय अल्टिट्यूड सिकनेस कधी गाठेल किती वेळा माहिती असेल तरी याची सराव नाही. हे जे सगळं नकळत जे तत्वज्ञान आलंय याविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे ते ओघातच आलंय हे अगदी उघड आहे. आणि ते सुदैवानी ललित जी कादंबरी आहे त्याच्यावर ते वरती आक्रमण नाही करत, पण तरी त्याचा एक मोठा अंतस्वर आहे. विचार करण्यासारखा आहे प्रश्न. हे पुस्तक लिहिताना ना बेभान होऊन कुठली तरी गोष्ट करणारे जे वीर असतात तेच खरं तर एव्हरेस्टचा विचार करू शकतात. आणि एव्हरेस्टचा विचार करताना मी अनेक जणांशी बोलले ते आणि अनेक अनुभव होते. काही जण तर सांगते ना तुम्हाला की आम्ही मूल होऊ देणार नाही, हा निर्णय सुद्धा आधी घेतात. कारण एक कुठेतरी मरणाची तयारी करून करायला लागते तिथे जाताना. मग तिथे गेल्यावर काय होईल, आपण शिखर सर करू शकणार की नाही हा परत वेगळा भाग आहे. आणि माझ्या पुस्तकात एक पात्र आहे विशाल नावाचं, एक आहे ज्यांनी 17 ट्रेक केलेत. आणि आपला नायक विचारतो यातले किती ट्रेक तू यशस्वी झालायस, तेव्हा तो म्हणतो की शिखरावर पोचणं हे माझ्या दृष्टीने यशस्वी होणं नसतं, तर तुम्ही सुखरूप परत येणं हा यशाचा भाग असतो. आणि हाच मी एक धागा पकडलेला होता की याचा जो विलीचे वडील आहेत डेनिस, त्यांनी आपल्या आईचं दुःख पाहिलेलं असतं की आईचं सगळं आयुष्य वडील कधीतरी परत येतील याची वाट बघण्यात तिच्या आयुष्याची अक्षरशः वाट लागलेली असते. आणि असं दुःख आपल्या प्रियजनांना द्यायचा आपल्याला अधिकार आहे का? मग त्याच्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं की मग मी लग्न करून तिथे जावं का अविवाहितच राहावं? कारण हे कुठेतरी वेडं धाडस असतं. अशी अनेक उदाहरणं आहेत की मी मगाशी म्हटलं मी एवढी मोठी माउंटेनिअरिंग नसून सुद्धा मी स्वतःला आवरू शकलं नाही. मग ज्यांचं जीवनभराचं स्वप्न एव्हरेस्ट साध्य करण्याचं असतं ते जाणारच, ते पुढे 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 जात राहतात. आणि यातला जो विशाल सांगतो की त्याचा अनुभव सांगतो की 1000 फूट फक्त त्या शिखरापर्यंत जायचं राहिलं होतं. एव्हरेस्ट शिखरही ते नव्हतं, पण त्यांचा जसं रोपच संपला की जो कमरेला बांधून स्वतःच्या सेफ्टीची काळजी घ्यायला लागते, तर त्याच्या बरोबरच्या लोकांना ते शिखर गाठायचं असतं. पण तो त्यांना अडवतो आणि तो जे म्हणतो की शिखर चढायला जेवढी मला एनर्जी लागली असती त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी मला त्यांना परत फिरण्यासाठी, त्यांना मनवण्यासाठी द्यायला लागली. आणि पुस्तकातला विली सुद्धा असंच करतो, एव्हरेस्ट सर करून येतो आणि जेव्हा त्याच्या आजोबांच्या काही वस्तू शोधण्यासाठी परत एक शोध मोहीम हाती घेतली जाते तेव्हा तो परत मोहात पडतो. केझियाही सांगते अरे तुझ्या आजोबांच्या वस्तूंना स्पर्श करायचा अधिकार पहिला तुझा असणार आहे, पण हा मोह टाळण्यासाठी त्याला जी त्रास सहन करायला लागतो, मनस्ताप होतो, त्याचे केझियाचे त्याच्यात कुठे वाद होतात आणि स्वतःला आवरणं म्हणजे जो कैफ असतो त्याच्यापासून 2 पावलं मागं राहता येणं हे खूप महत्वाचं असतं. क्या बात आहे. मला एकदम संस्कृत सुभाषित शनै कंथा शनै पंथा शनै पर्वत मस्तके आणि मग त्याच्या पुढे शनैर विद्या शनैर वित्तम सगळे रस्ते हळूहळू शनै ही म्हणजे हळूहळू करायला लागतं. तर पर्वत मस्तक जे असतं तर शनै ही पर्वत मस्तके, हा जो विवेक
विवेक हा त्याचा खरं मला वाटतं गाभा आत्मा आहे आहे. जो गिर्यारोहणाचा, की म्हणजे तुमचं अभ्यास, मागचा अनुभव आणि तुमची त्या क्षणाची आतली जाणीव, तर ती मला वाटतं मुळात मृणालिनीताईंकडे असल्यामुळे तो विवेक तो त्यांच्या सगळ्या पात्रांमध्ये उतरलाय आणि हे एक म्हणजे ही सुंदर पुस्तक कमिटमेंट झालंय. ना पर्वतांची असते तेवढीच स्वतःशी असते, वा. आपल्या आजूबाजूच्या नात्यांशी असते. वा. याचं भान राखणं हे कुठेतरी मला अधोरेखित करायचं होतं. क्या बात आहे. आणि म्हणूनच हे पुस्तक माहिती पण न होता बरोबर ललित अंगानी बरोबर त्यातल्या माणसांच्या नात्यांचा खरंय. शोध घेत पुढे जाणं खरंय खरंय. हे क्या बात मला आहे. खूप क्या बात. महत्वाचं आणि वाटलं. ते खरंच सुंदर अनेक अर्थाने झालंय. त्यातला एक अजून शेवटचा फक्त विशेष सांगतो आणि मग आजची चर्चा आपण आजची मैफल थांबू. ज्याला आपण मल्टीकल्चरल डिस्कोर्स म्हणतो तो या कादंबरीत आहे. हो. म्हणजे अनेक म्हणजे अशोक सारखं एकीकडे भारत, एकीकडे जपान, एकीकडे दक्षिण आफ्रिका आणि मुळात आधी ब्रिटिश सगळा जो हो, परिसर आहे आणि अमेरिका देखील, अमेरिका असे सगळे देश, तिथले नागरिक आणि मग त्यांची पुन्हा नाट्य. म्हणजे ती जपानचं जे तुम्ही आता जपान म्हणाल्यावर मला आठवलं की जपानचं जे पात्र आहे तर अगदी शेवटी त्यांचाही घटस्फोट झालेला आणि असतो. म्हणजे या त्यालाही पद्धतीने कारण हिमालय होतं. हिमालय होतो अगदी, की त्यालाही कारण हिमालय होतं. त्याची पत्नी सायो ती थांबवू शकत नाही ती ओढ ओढ. आणि त्याला वाटतं आता आता बास कर. बास आता आपण ते सगळ्यात. झेपणार नाही आपल्याला ती खरंय. टेन्शन्स आणि खरंय हे. खरंय. तर असं एक अत्यंत वेगळ्या विषयावरचं, एकाच वेळी प्रेरणा देणारं आणि अंतर्मुख देखील करणारं असं हे पुस्तक आहे. आणि ते लिहिल्याबद्दल वाचक म्हणून आपण सगळे मृणालिनीताईंचे आधी आभार मानायला पाहिजे. फार चांगलं तुम्ही पुस्तक लिहिलं. आज या निमित्ताने तुमच्याशी संवाद बुकप्रोचे आपले सगळे खरं जगभर पसरलेले आहेत हो, व्ह्युअर्स, हो. त्यांच्या मी पण समोर नेहमी मला बघते थँक्यू बुकप्रोची अतिशय मी फॅन आहे. थँक्यू. तर तिथे झाला याचा मला फार आनंद वाटतोय आणि एवढं उत्साहात टेकडीवर आम्ही आलोय तिथे आणि चालत चालत आलोय. आमचा कॅमेराच्या मागे तुम्हाला दिसलेलं नाहीये पण स्वप्नील जोशी, प्राध्यापक स्वप्नील जोशी आमचा मित्र आहे, मराठीचे प्राध्यापक येते, तर त्यांनी हे शूट करायला आम्हाला सहाय्यता केली. आणि छान बघत राहा आपला चॅनल. सगळी तुमची जी आवडती पुस्तकं आहेत त्यावर कधी एपिसोड हवा असेल तर मला कळवत राहा. आणि ज्याचं त्याचं एव्हरेस्ट हे पुस्तक वाचा आणि तुमचं एव्हरेस्ट नक्की काय याचा विचार करा. धन्यवाद. धन्यवाद. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patent it. Being negative when you should be getting after it.